सोलापूर जिल्ह्यामध्ये रोहिणी आणि मृग नक्षत्र वेळेवर समाधानकारक बरसल्यामुळे बळीराजा सुखावला असून खरीपाच्या पेरणीसाठी सज्ज झाला आहे। खरीपाच्या पेरणीला सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून तूर, उडीद, सोयाबीन, मूग, मटकी आणि कांदा रोप लागवड यासाठी बळीराजा पुन्हा एकदा पेरणी करण्यासाठी सज्ज झाला आहे। यंदा मान्सूनचे आगमन अगदी वेळेवर झालं। 7 जूनपासून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। आता जिल्ह्यात पावसाने व्यापले असून पेरणीयुक्त पाऊस झाल्यामुळे वापसा होताच खरीपाच्या पेरणीला शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे। अक्कलकोट तालुक्यातील किनी गावात त्याबरोबरच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आणि पंचक्रोशीत शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे। सर्वत्र जिल्हाभर देखील अशाच प्रकारचं चित्र आहे। बियाणांचा तुटवडा, बियाणे, खते याचाही थोड्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याचं शेतकऱ्यातून बोललं जात आहे। शेतकरी पेरणी करताना ट्रॅक्टर आणि बैलजोडीचा वापर करत आहेत। बैलजोडी पेरणी करता मिळणे अवघड होत असल्यामुळे सध्याच्या यांत्रिक युगामध्ये ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला असून यांत्रिकीकरणाची शेती करण्यावर शेतकरी भर देऊ लागले आहेत। अक्कलकोट तालुक्यातील किनी भागात शेतकऱ्यांनी मात्र बैलजोडीला पसंती दिल्याचं चित्र समोर दिसत आहे। ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी, माझ्या ढवळ्यानी पावळ्याची जोडी जीवाहून प्यारी। आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी, आम्ही जातीचं शेतकरी खातो कष्टाची भाकरी।